देशी जुगाड करण्यात आपला शुभम भाऊ तर लय पुढे आहे. हॅलो पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. आज शुभम भाऊ म्हणला नुसतं फिरायचं राव. तेवढ्या शुभम भाऊ म्हणला पहिले तिखट खायचं मग गोड खायचं. अच्छा. मग इथं आपण वाट बघत बसलो होतो अर्जुन भाऊची. A few moments later. तेवढ्यात मित्रांनो आपल्या आंटी दिसली. हे बारकर तर आंटी खात बसला होता. मग काय मित्रांनो, तेवढ्यात आपला अर्जुन भाऊ आला. तेवढ्यात आपल्या एका कार्यकर्त्याचा अलगच विषय सुरू होता. मग आम्ही इथून पुलावून निघालतो होतो. माझ्या मनात एकच भीती होती, मी जर इथून पडलो तर उद्याचा ब्लॉग कसा येणार. इथे आपण देवाचं नाव आठवण करत निघालो. मग काय मित्रांनो, संध्याकाळ झाली. आपल्या शुभम भाऊला तर सोड्याची आठवण येते. मग काय मित्रांनो, आपण सोडा घेऊन इथं पार्क मध्ये बसलो होतो. तेवढा शुभम भाऊ म्हणला बघ आता मी काय करतो. मला तर वाटलं शुभम भाऊ ना अख्ख्या सोड्याची वाट लावली, पण नाही मित्रांनो, सोडा कॉकटेल करून एक नंबर झाला होता राव. सोडा पिऊन हे तर मोबाईल बघत बसले होते. मग काय मित्रांनो, लय उशीर झाला म्हणून आपण निघालो होता घराकडे. शुभम भाऊ तर आमदार सारखा हात दाखवत येऊ लागला. विषय असा होता मित्रांनो, गाडीतलं पेट्रोल संपलं होतं इथं. मग तेवढ्यात अर्जुन भाऊ बॉटली आणली कुठून तरी. मग आता अजून पेट्रोल संपू नाही म्हणून पण आताच पेट्रोल टाकून घेतलं. बिलकुल रिक्स नाही लेने का. गाडीमध्ये तर पेट्रोल टाकलं तर आपल्याला पण आता भूक लागली. तेवढ्यात अर्जुन भाऊ खात होता. अर्जुन भाऊ कॅमेराला बघून 2 बोट केला डायरेक्ट. मग मित्रांनो आपण निघालो होता घराकडे. अर्जुन भाऊ गाडी चालवायला म्हणलं तर आता भीतीच वाटणार. तर मित्रांनो आपल्या तर आता डोळ्यावर लय झोप. मग शुभम भाऊला म्हणलं घरी सोड, नाही तर इथं झोपल मी. आपल्या घरी सोड, इथेच टाटा बाय बाय करायला लागले. तर मित्रांनो कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा.